सगळी आपली आहेत. येस, ही सुंदर असं सूर्यफुलाचं आपलं हे. नंतर त्याच्याकडून तेल काढतात. रिया घे. या शुअर. तू काय सांगू शकतेस? आपण ही सूर्यफुलं लावली, मी तर नव्हती मेहनत घ्यायला, तू होतीस इथे, तू काय सांगू शकतेस? ही सूर्यफुलं लावताना म्हणजे कशी येणार, कधी येणार, ती चांगली येणार की त्यांच्यापासून तेल कसं येईल ह्याचा शेतकऱ्याला खूप विचार असतो. बरोबर. आणि एके वर्षी काय झालेलं की सूर्यफुलं लावलेली आणि त्याला ना पाणी खूपच मिळालं, त्याच्यामुळे ती मेली. बरोबर. मग शेतकऱ्याला इतकं दुःख झालं, म्हणजे माझ्या पप्पांना एवढं दुःख झालं. अर्थातच. आणि हे जे आतमध्ये दिसतात त्याच्यापासून मोठे दाणे तयार होतील आणि ते तेलासाठी वापरले जातील. ॲक्च्युली ओके. आणि माझ्याकडे सामान देऊन ठेवलं, एवढी एवढी होती फुलं. आम्ही बांड्याकडे जात होतो आणि जास्तीत जास्त तर ही मक्याच्या ह्याच्यामध्येच लावली जातात. अच्छा, मक्याचं हे आहे आणि त्याच्याबरोबरच ही लावली जातात. म्हणजे त्यांना जास्तीत जास्त आधार मिळू शकेल मक्याचा ह्याचा. बरोबर. आणि ह्याचं जे आतमध्ये हे आहे ते थोड्या दिवसांनी जाड होईल आणि फुल ते पण सुकवतात मग ना? हो, मग ते फुलं जाऊन सुकवतात आणि तिची खरडून खरडून दाणे काढतात. मग ते दाणे जे असतील ते म्हणजे त्या मशीनमध्ये हे करायला देतात, ज्याच्यापासून तेल असतं बाहेर पडतं त्याच्यापासून. ओके. आणि अशी आमची सूर्यफुलं आहेत भरपूर. पण एवढं काही तेल जास्त मिळत नाही, तरी पण काही प्रमाणात तेल मिळतं. बरोबर. आम्ही बांदिवडे जात होतो आणि हे शॉर्टकट रस्ता आणि हिने सूर्यफुलं बघली आणि आपली रील बनवायला सुरू केली आणि माझ्याकडे हे सगळं सामान दिलं. आणि मग देवाचं सामान तुझ्याकडे दिलेलं आहे आणि तुझं मोठा हातभार आहे रीलच्या मागे. दाखवायचं ते कसं करतात. ऑफ कोर्स, तुझ्याशिवाय रील अपूर्ण आहे यार. हे बघा, हे माझी सूर्यफुलं मी काढणार असती पण माझ्या मम्मीने मला काढायला दिली. ओ ले ले ही बिचारी. सगळी सूर्यफुलं माझ्या हाती असणार. तूच एक सूर्यफूल आहेस.